तर वाल्मिक कराडची संपत्ती तात्पुरती जप्त केली असेल, निवडणूक आली की वाल्मिक कराड पुन्हा संत होणार असं राऊतांनी म्हटलंय। तर वाल्मिक कराडची प्रॉपर्टी जप्त केली असेल तर हा चांगला निर्णय आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। आता वाल्मिकी कराडचे तात्पुरतं काय झालं असेल, उद्या हा त्यांचाच पक्षाचा माणूस आहे हो। प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त झाली होती ना 350 कोटीची, आणि अख्खी यादी आहे कोणाकोणाची संपत्ती जप्त झाली होती आणि मग भाजपमध्ये गेल्यावर कशी मोकळी झाली। उद्याची लोकसभा आणि विधानसभा आली परत की वाल्मिकी कराड परत संत होणार, भाजप त्याला संतपदाचा दर्जा देणार, महामंडलेश्वर करेल। कराडवर आणि कराडला आशीर्वाद देणाऱ्यावर, कारण कराडची प्रॉपर्टी जप्त केली म्हणजेच दुसरीकडे त्याच्या मोठ्या आकाची प्रॉपर्टी जप्त केल्यासारखं होईल, जो मंत्रिपदावर आहे। पण ते केलं पाहिजे अशी आमची त्याला सहमतीच आहे आणि हा चांगला निर्णय होईल।